लातूर शहरालगत असलेल्या खंडापूर शिवारात झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि संत पादुका दर्शन सोहळ्यात भक्तांनी दिलेल्या दानाच्या पैशावर डल्ला मारून फरार झालेल्या किशोर महाराज शिवनीकर उर्फ पिस्तुल्या महाराजाची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। दरम्यान पिस्तुल्या महाराजाच्या बहुचर्चित 1.5 कोटीच्या बंगल्यावर देखील आता कारवाई होणार असून तो बंगला जप्त करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे। तर पिस्तुल्या महाराजांकडून तब्बल 11 लाखांची रोख रक्कम देखील पोलिसांनी जप्त केली असून पिस्तुल्या महाराजांशी संबंधित आणखीन 4 आरोपी निष्पन्न झाले असून त्या 4ही आरोपींना शोधून अटक करण्याची तयारी आता पोलिसांनी केली आहे। या प्रकरणी आता आणखीन कोणते नवे खुलासे समोर येतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक समाधान चौधरी, MIDC पोलीस स्टेशन। MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील खंडापूर या ठिकाणी साधारणतः फेब्रुवारी 2000 ते मार्च 2000 या कालावधीमध्ये 22 फेब्रुवारी 2026 ते 2 मार्च 2026 या कालावधीमध्ये एक भव्य पारायण सोहळा झाला होता। त्या पारायण सोहळ्याच्या ज्या देणग्या आहेत किंवा जी रक्कम मिळालेली आहे देणगीदाराकडून, त्या रकमेचा अपहार झाल्याबाबत एक तक्रार MIDC पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली होती। त्याच्यानुसार MIDC पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 312/2026 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्ह्यामध्ये प्रमुख आरोपी म्हणून किशोर धोंडीराम जाधव उर्फ शिवनीकर याचं नाव नमूद करण्यात आलेलं होतं। सदरचा आरोपी हा स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर MIDC पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करण्यात आलेला होता। तो आरोपी MIDC पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही त्याला अटक केलेली होती। अटकेमध्ये तपास करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान साधारणतः 11 लाख रुपयाची रोख रक्कम आणि किशोर धोंडीराम जाधव यांनी खंडापूरमधील सोहळ्यामध्ये जे पैसे जमा झाले होते त्या देणगीच्या पैशातून खरेदी केलेलं मार्केट व्हॅल्यूप्रमाणे 1,15,00,000 आणि रेडी रकमेच्या दराप्रमाणे 35 लाख अशी रक्कम नमूद असलेलं घर त्यामध्ये रेकॉर्डवरती घेतलेलं आहे आणि ते घर जप्त करण्याची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। गुन्ह्यात तपासाच्या दरम्यान इतर 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्या आरोपींचा सुद्धा सध्या शोध चालू आहे आणि लवकरच ते आरोपी सुद्धा अटक केले जातील।